प्रत्येक फॅमिलीमध्ये एखादा असा कोणीतरी व्यक्ती असतोच जो कुठेतरी काहीतरी निगेटिव्हिटी असतं किंवा नाही ऐकायचंच नाही, मी म्हणते तेच खरं किंवा मी म्हणतो तेच खरं, असंच काहीतरी असतं. तर अशा वेळी आपण काय करू शकतो माइंडसेट या दृष्टीने, तर आपल्या स्वतःचं हिलिंग करू शकतो. कारण काय, तो तर करतच असतो माणूस, काहीतरी निगेटिव्ह किंवा काहीतरी गोंधळ घालतच असतो, पण त्याच्यात आपण त्याबद्दल विचार करून अजून त्याला तशीच एनर्जी देतो. असं सगळीकडे होतं जनरली, की आपणही निगेटिव्ह एनर्जीज देतोय ना, मग त्याच्याऐवजी आपल्या इथे आपण होपोनोपोनो केलं, त्या माणसाचं नाव घेऊन जनरल आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं आपल्या मनातले त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह विचार कमी होतात. ते निगेटिव्ह विचार कमी झाल्यामुळे थोडासा डिफरन्स आपल्याला त्या माणसामध्ये पण दिसायला लागतो. आता पूर्ण बदलतं का, तर असं बदलण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टी हव्यात सस्टेनेबल मॅनर मध्ये जर झालं, विन विन सिच्युएशन असं म्हणू शकते, तसं झालं तर ते चांगलं पडतं ना, रादर दॅन कायमच त्या निगेटिव्ह झोन, निगेटिव्ह मूड मध्ये राहण्यापेक्षा काहीतरी बदललंय हे कधीही महत्वाचं. छोटासा रिझल्ट तरी दिसतोय, काहीतरी बदल दिसतोय त्या माणसामध्ये, हे नक्कीच महत्वाचं आहे. आणि असं हे सर्रास असतं सगळीकडे आणि ते बदलू शकतं नक्की, पण त्याच्यासाठी कम्युनिकेशन हे पण एक महत्वाचं साधन आहे. बोललं पाहिजे बसून त्या संदर्भामध्ये की काय आहे आणि कशामुळे होतंय.